देशातील लोकशाहीचा आधारस्तंभ असणाऱ्या आपल्या संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाली आहेत। सादर केलेल्या अर्थसंकल्पात केंद्र शासनाने आयकरामध्ये मोठी सूट देऊन मध्यमवर्गीयांना दिलासा दिला आहे। आपल्या सर्वांचा आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महामानवांना मी वंदन करतो। शिखांचे 9वे गुरु श्री गुरु तेग बहादूर यांच्या हुतात्म्याचे हे 350वे वर्ष आहे, त्यांनाही मी अभिवादन करतो। हे वर्ष अनेक दृष्टीने विशेष आहे। स्वराज्य सौदामिनी महाराणी ताराबाई यांचे हे त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी जन्म वर्ष आहे। देशातील लोकशाहीचा आधारस्तंभ असणाऱ्या आपल्या संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाली आहेत। अशा या विशेष वर्षात आज अमल की एकादशीच्या पवित्र दिवशी मला माझा 11वा अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळते, हे मी माझे भाग्य समजतो। नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेने महायुतीला बहुमताचा अभूतपूर्व कौल दिला आहे। राज्यातील तमाम जनतेचे मी त्यासाठी आभार मानतो। मतदारांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास जबाबदारीची जाणीव करून देणारा असून त्यांचा सन्मान राखण्याचं काम महायुतीच्या सरकारच्या कडून निश्चितपणे होईल याची ग्वाही मी देतो। 1 फेब्रुवारी 2025 रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात केंद्र शासनाने आयकरामध्ये मोठी सूट देऊन मध्यमवर्गीयांना दिलासा दिला आहे। केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदीमुळे राज्याच्या अनेक महत्त्वाकांक्षी योजनांना नक्कीच बळ मिळणार आहे। राज्यातील विविध पायाभूत सुविधा प्रकल्प, रेल्वे आणि कल्याणकारी योजनांच्यासाठी केंद्र शासनाने केलेल्या भरीव तरतुदी करता मी राज्याच्या जनतेच्या वतीनं भारताचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी महोदयांचे मनपूर्वक आभार मानतो। यापुढील कालावधीतही असेच भरभक्कम पाठबळ केंद्र शासनाचे राज्याला लाभेल याची खात्री मी बाळगतो। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा।